बरीच असंख्य रुग्ण काही यंग असतात, काही वयस्कर असतात किंवा काही आफ्टर द मॅरेज जे मॅरिड लोक असतात ते पण माझ्याकडे येतात आणि नेहमी मला एक प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे, यावर काही उपचार होऊ शकतात का? तर मित्रांनो, त्यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, इंद्रिय लहान असणे याला दोन कारणं असतात. एक तर मानसिक पण होऊ शकतं आणि एक शारीरिक पण होऊ शकतं. जसं की मानसिक कारण जे असतात की आपण आपल्या मित्राचं किंवा पोर्नोग्राफीमध्ये काही आपण दुसऱ्याचं इंद्रिय बघून जेव्हा आपण आपल्याशी कंपेअर करतो आणि कंपेअर करून आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे, तर ही पण एक समस्या असू शकते. याला मी सायकोलॉजिकल फेजमध्ये मोडतो. दुसरं शारीरिक, जसं की हायपोगोनाडिझम आहे, ज्याच्यामध्ये आपले जे टेस्टोस्टेरॉनचे हार्मोन्स आहेत ते पर्टिक्युलरली वयामध्ये ज्या म्हणजे ग्रोथ पिरियड असतो त्या वयामध्ये जर कमी प्रमाणात जर हार्मोन्स असले तर कुठं कुठं आपल्या इंद्रियाची वाढ जी आहे ती खुंटलेली असते. हे पण एक कारण असू शकतं. तिसरं, काही आपल्याला कार्डियक प्रॉब्लेम असतील, काही व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम असतील किंवा इंद्रियाकडे रक्तपुरवठा जर कमी होत असेल किंवा वाढत्या वयामध्ये आपल्याला जे अमायनो ॲसिड्स पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, व्हिटॅमिन्स पाहिजे त्याची कुठेतरी कमतरता असली तर डेफिनेटली आपल्या इंद्रियाची साईज जी आहे कुठं कुठं थोडी कमी होताना दिसते. तर मित्रांनो, याच्यावर उपचार काय आहेत याच्याबद्दल थोडक्यात आज आपण माहिती करून घेऊया. की जर मानसिक असतील तर आपण काही मानसिक औषधी वगैरे देऊन आपण त्यांचे काउन्सिलिंग प्रॉपरली करून आपण ट्रीटमेंट करू शकतो. आणि जर शारीरिक असेल तर आपल्याकडं हार्मोनल थेरपी आहे. जसं व्हॅक्यूम इरेक्टाईल डिस्फंक्शन जे साठी आम्ही जे व्हॅक्यूम थेरपी मशीन यूज करतो, जे व्हॅक्यूममुळं जे पेनाईल मसलला एक्सरसाइज करून त्याच्यामध्ये डेफिनेटली 30% ग्रोथ आपण वाढवून देऊ शकतो. नंतर आहे काही पेनाईल फिलर असतात की ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बॉडीमधूनच फॅट घेऊन तुमच्या पेनिसमध्ये टोचतो आणि जे गर्थ असते, जे जाडी असते त्याला वाढवण्यास मदत करतो. नंतर पी शॉट थेरपी आहे, जिथं आपण स्वतःचंच रक्त घेतो पेशंटचं आणि त्याला सेंट्रिफ्यूज करून त्याला आपण लॅबोरेटरीमध्ये प्रक्रिया करून तुमच्या पूर्ण इंद्रियामध्ये टोचतो. त्याच्यामुळं पण आपल्याला काही ना काही अंशी सायंटिफिकली प्रूव्हन ग्रोथ व्हायला मदत होते. अशा बऱ्याच पद्धती आपण वापरू शकतो. पण पहिलं आपल्याला ॲनालिसिस करावं लागतं की पेशंटची जी कंप्लेंट आहे ती सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे का त्याला शारीरिक काही कारणं आहेत किंवा त्याची उंचीच कमी आहे. उंची कमी असून काही लोकांचे इंद्रिय मोठे असतात किंवा उंची मोठी असून काही त्यांचे इंद्रिय लहान असतात किंवा काही फॅटी पर्सनमध्ये इंद्रिय चांगलं मोठं असतं पण कुठेतरी त्यांची चरबी समोर आलेली असते आणि त्या चरबीमध्ये कुठं ते इंद्रिय लपून बसतं. म्हणून हे सगळं ॲनालिसिस करून जर प्रॉपर ट्रीटमेंट आपण जर दिलं तर मला वाटतं लहान लिंग ही समस्या नाही आहे, ही चांगलं उपचार पण करू शकतो आणि चांगलं तुम्हाला समाधान देऊ शकतो. यासाठी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर डेफिनेटली मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला प्रश्न विचारा. मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.